तर सत्ता स्थापनेच्या घडामोडींना प्रचंड वेग आलेला असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी पडले आणि त्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या आमदारांनी सागर बंगल्यावर आता मात्र रीघ लावली। त्यामुळे नव्या चर्चांनाही उधाण आलेलं आहे। पाहूयात सागर बंगल्यावर घडलेल्या घडामोडींनंतरचा हा एक राजकीय स्पेशल रिपोर्ट। सत्ता केंद्राचा नवा पत्ता सागर बंगला। शिंदे आजारी, आमदार देवेंद्र दारी। शिंदेंच्या आमदारांची सागरवर लॉबिंग। शपथविधीची तारीख जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला। त्यातच मुख्यमंत्री शिंदेंनी आजारपणाचं कारण देत आमदार आणि खासदारांच्या बैठका रद्द केल्या। त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसांचं सरकारी निवासस्थान असलेल्या सागरवर धाव घेत बिल्डिंग लावल्याची चर्चा रंगली। नेमक्या कोणत्या आमदारांनी फडणवीसांची भेट घेतली पाहूयात। उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, दीपक केसरकर, राजेंद्र गावित, तानाजी सावंत, संजय शिरसाट, प्रकाश सुर्वे, सुहास कांदे, गुलाबराव पाटील। निकालानंतर भाजप आणि शिंदे गटात आधी मुख्यमंत्रीपद आणि त्यानंतर खातेवाटपावरून रस्सीखेच रंगलेला आहे। त्यातच शिंदेंकडून आमदारांच्या बैठका रद्द करण्यात आल्यानं शिंदे गटाचे आमदारही हवालदिल झाल्याची चर्चा रंगली। मात्र शिंदे गटाच्या आमदारांनी मंत्रिपदासाठी फडणवीसांची भेट घेतली की शिंदेंचा निरोप घेऊन तिढ्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केलाय, याबाबत चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।